तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कुणाचाही मृत्यू कॅन्सरमुळे झालेला आहे किंवा तुम्हाला त्यामुळे भीती वाटते की आपल्याला सुद्धा ह्या कॅन्सरचा धोका आहे किंवा कॅन्सरचं नाव जरी घेतलं तर मनामध्ये तुमच्या भीती निर्माण होते, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत लंगडे. गेल्या 20 वर्षापासून 25,000पेक्षा जास्त रुग्णांना तपासल्यानंतर मला कॅन्सरच्या बाबतीत जे काय अनुभव आलेले आहेत किंवा ज्या काही गोष्टी मला पेशंटमध्ये बघायला मिळालेल्या आहेत ते मला तुमच्याशी शेअर करायचे आहेत आणि त्या तुम्हाला समजून सांगायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या मनातली जी कॅन्सरची भीती आहे ती नक्कीच निघून जाईल. कॅन्सर जाणून घ्यायच्या अगोदर आपल्याला पेशी म्हणजे काय, ज्यापासून सगळं शरीर उत्पन्न होतं ते समजून घेणं महत्वाचं आहे. आपल्या शरीरामध्ये 30 ते 40 ट्रिलियन सेल्स आहेत, म्हणजेच पेशी आहेत, आणि प्रत्येक पेशीचं काम वेगवेगळं आहे. हृदयाच्या पेशींचं काम वेगळं, मेंदूच्या पेशींचं काम वेगळं, आणि प्रत्येक पेशी ही आपापलं काम त्यांच्या दिलेल्या टायमिंग मध्ये सगळ्या गोष्टी करत असते. आता पेशी झाल्या, जेव्हा कुठलाही कॅन्सर होतो तर त्या एखाद्या विशिष्ट पेशीमध्ये कॅन्सर होतो. तर कॅन्सर एखाद्या पेशीमध्ये विशिष्ट का होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या सेलमध्ये काय काय असतंय हे समजून घेणं महत्वाचं आहे. सेलमध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो तो न्यूक्लियस, आणि न्यूक्लियस मध्ये असतात डीएनए, आणि डीएनए हा सगळा आपला डाटा स्टोरेज करण्याचं काम करतो. आपल्या आई वडिलांचा जे फिजिक्स आहे, बॉडी आहे, डोळे आहेत, कान आहेत, त्या अनुषंगाने आपल्याला शारीरिक सगळ्या गोष्टी उत्पन्न झालेल्या असतात, आणि त्याच्याबरोबर जिनेटिक आजार सुद्धा आपल्याला आहेत. आता कॅन्सर म्हणजे काय? कॅन्सर म्हणजे कुठल्याही पेशीची अमर्याद वाढ. अमर्याद वाढ कधी होते? जेव्हा आपला डीएनए मध्ये चेंजेस होतात. बर, डीएनए मध्ये तरी चेंजेस का होतात? उगाच बाहेरच्या कुठल्याही गोष्टीमुळे डीएनए मध्ये चेंजेस होत नाही. जेव्हा आपल्याला काही ना काहीतरी मानसिक आघात किंवा आणि कुठले आघात आहेत, खाणं पिणं, आपलं लाईफस्टाईल, व्यसनं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीवर ह्या गोष्टी अवलंबून असतात. कॅन्सरमध्ये मला आतापर्यंत जे पेशंट मी बघितलेले आहेत त्यांच्यामध्ये मला आढळून आलेल्या गोष्टी म्हणजे सायकिक, ब्रेन आणि ऑर्गन ह्याचं कोरिलेशन. एखाद्या पर्सनला एखादाच कॅन्सर, म्हणजे एखाद्याला किडनीचा कॅन्सर, एखाद्याला पोटाचा कॅन्सर, एखाद्याला हाडाचा कॅन्सर किंवा एखाद्याला ब्रेनचा कॅन्सर, हे का होत असेल बरं हे समजून मला तुम्हाला सांगायचंय. ह्याच्यासाठी सर्वात प्रथम आपण नॉर्मल आपलं फंक्शन कसं चालू आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. नॉर्मल फंक्शनिंगला मेडिकल टर्म मध्ये नॉर्मोटोनिया म्हणतात. नॉर्मोटोनिया म्हणजे आपण दिवसा सकाळी बरोबर 6 वाजता उठणं, रात्री झोपणं आणि दिवसभराचे आपण जे काम करतो ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मोटोनियामध्ये होतात. आणि रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा वेगोटोनिया म्हणून एक वर्ड आहे, त्याच्यामध्ये आपलं सगळं फंक्शन स्लो डाऊन झालेले असतात. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आता तुम्हाला मी मगाशी बोललो सायकिक, ब्रेन आणि ऑर्गन ह्याचं कोरिलेशन. जेव्हा एखादा कुठलाही मानसिक धक्का आपल्याला बसतो त्या पद्धतीनं आपल्या ब्रेनमध्ये त्याशा पद्धतीचे चेंजेस उत्पन्न होतात आणि ब्रेन कुठल्याही विशिष्ट ऑर्गनला त्याचे संज्ञा देते आणि त्या पद्धतीनं तिथं अमर्याद वाढ सुरू होते. आता ह्याला आपण मगाशी समजून घेतलंय नॉर्मोटोनिया आणि वॅगोटोनिया, आणि जेव्हा कुठलाही आजार होतो तेव्हा त्याला सिम्पॅथेटिकोटोनिया म्हणतात. सिम्पॅथेटिकोटोनिया म्हणजे, आता एक ह्याचं सोपं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. एक जिराफ आहे आणि त्याच्या मागे वाघ लागलाय, तर त्या जीवाच्या आकांतानं जीव तोडून पडतं, आणि जेव्हा एखादा वाघ तो त्याच्या नजरेआड निघून जातो त्या दुसऱ्या क्षणी त्याचं चरणं सुरू होतं किंवा त्याचं जे गवत खाणं आहे किंवा त्याच्या ज्या डेली ऍक्टिव्हिटी आहेत त्या सुरू होतात. पण माणसांच्या बाबतीत हे होत नाही. आता एखादी घटना आपल्या आयुष्यात घडलेली आहे आणि त्याचा आपल्याला मनस्ताप झालेला आहे, तर तो मनस्ताप पुढं कॅरी ऑन होतो आणि तो वर्षानुवर्ष कॅरी ऑन होतो. म्हणजे जिराफ मगाशी आपण जर बघितलं, जिराफ नॉर्मोटोनियामध्ये येऊन परत नॉर्मली सगळ्या गोष्टी खायला लागतो, पण आपण सिम्पॅथेटिकोटोनियामध्ये जातो. सिम्पॅथेटिकोटोनियामध्ये आपल्या बॉडीचे फंक्शन्स हायर लेवलला वाढलेले असतात. या सिम्पॅथेटिकोटोनियामध्ये आपलं जो स्लीप पॅटर्न आहे तो पूर्णपणे डिस्टर्ब होतो. त्याच्याच बरोबर आपलं जे खाणं आहे, ऍक्टिव्हिटी, डेली ऍक्टिव्हिटी किंवा आपलं पचन संस्था, सगळ्या ज्या पेशींमधल्या संस्था आहेत ह्या सगळ्या नॉर्मोटोनियामध्ये ज्या नॉर्मल असतात त्या वॅगोटोनियामध्ये सगळ्या डिस्टर्ब होतात आणि आपलं नॉर्मल फंक्शन बॉडीचं सगळं निघून जातं. बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना मध्यरात्रीनंतर जाग येणं किंवा रात्रभर झोप न लागणं हे सिम्पॅथेटिकोटोनियाचं लक्षण आहे. ह्या सगळ्या मेडिकल टर्म आहेत, मला माहिती आहे, पण थोड्याच वेळात तुम्हाला मी सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यात समजावून सांगेल. त्या समजून घ्या, त्या व्यवस्थित समजल्या तर तुम्हाला कुठल्याही आजाराची भीती वाटणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो. यात महत्वाचा पार्ट आहे सायकी. सायकी म्हणजे आपण त्याला कंपल्सिव्ह थिंकिंग म्हणतो. आता एक उदाहरण म्हणून सांगतो, एखाद्याची मुलगी घरातनं पळून गेलेली आहे किंवा अति तरुण वयात एखाद्याचा नवरा एक्सपायर झालाय,
तर ती सिच्युएशन काय असते, तर ते कंपल्सिव्ह थिंकिंग असते. आता काय करायचं, असं होईल तसं होईल, माझं भविष्य काय, हे काय. आणि ह्याचा जर एखाद्याला धक्का बसला आणि त्यातनं तो स्वतःला सावरू शकला नाही, तर ब्रेन त्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी सुरू करतात. पण ह्या ऍक्टिव्हिटी ज्या असतात ना, ह्या कधीही आपल्याला त्रास द्यायला आलेल्या नसतात. ह्या बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी असतात. त्या समजून जर घेतल्या तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ह्या आजारातनं बाहेर पडायला उपयोगी पडू शकतात. आपण मराठीत खूप मोठ्या काय काय म्हणी म्हणतो, माझा जीव घुसमटतोय. ज्याचा जीव घुसमटतोय ना, त्याला जमेचा प्रॉब्लेम असतो. मला खूप राग येतोय, एखादा माणूस म्हणत असेल ना, तर त्याला डेफिनेटली पित्ताची किंवा त्याला लिव्हरचे प्रॉब्लेम्स, गॉल ब्लॅडर किंवा पित्ताशयाच्या खड्याचे प्रॉब्लेम्स असणार. अशी प्रत्येक आजाराची माहिती मला डिटेलमध्ये तुम्हाला सांगायची आहे, जी तुम्हाला कुणीही आतापर्यंत सांगितलेली नसणार आहे. यासाठी माझं विशदीप होमिओपॅथीचं इन्स्टा, फेसबुक आणि यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.